तुम्ही शेतकरी आहात का आणि कर्जाच्या ओझ्यामुळे चिंतित आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा जाहीर केला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना थकीत कर्जातून मुक्त करण्यासाठी उपाययोजना सुचवणाऱ्या समितीत नवीन सदस्यांचा समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही समिती शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना शासनाला सुचवणार आहे. ज्यामुळे भविष्यात मोठे निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सीएससी यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्य सरकारकडून दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जाहीरबद्दल. ज्यामध्ये समितीत कोणाचा समावेश करण्यात आला आहे, या समितीचे काम नेमके काय आहे आणि भविष्यात कर्जमाफीची शक्यता आहे का याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये नवीन सदस्याचा समावेश करण्याबाबतचा दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यातील शेती क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी सरकारने आधीच एक महत्त्वाची समिती स्थापन केली होती. ही समिती मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली 30 ऑक्टोबर 2025 रोजी तयार करण्यात आली होती. या समितीचे मुख्य काम म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सरकारला सुचवणे होय. आता या समितीचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी जलसंपदा, माहिती व तंत्रज्ञान, कृषी विभाग तसेच माहितीसारख्या महत्त्वाच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता आणि त्याला शासनाने मान्यता दिली आहे. आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात. राज्यातील शेती क्षेत्रात सुधारणा करून शेतकऱ्यांना थकीत कर्जातून मुक्त करण्यासाठी उपाययोजना सुचवणारी जी समिती स्थापन करण्यात आली आहे, त्या समितीत आता नवीन सदस्यांचा समावेश करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. समितीच्या अध्यक्षांनी या सुचवलेल्या बदलामुळे समिती आणखी मजबूत होणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रभावी आणि ठोस उपाययोजना सरकारला सुचवण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत महसूल, वित्त, कृषी, जलसंपदा, सहकार, माहिती व तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि प्रधान सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कृषी आयुक्त, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी सदस्य म्हणून सहभागी असतील. याशिवाय सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे हे या समितीचे सचिव असणार आहेत. म्हणजेच विविध महत्त्वाच्या विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ठोस शिफारशी करण्यावर काम करणार आहेत. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी सरकारने समिती अधिक मजबूत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या समितीकडून कोणत्या शिफारशी केल्या जातात आणि भविष्यात कर्जमाफीसारखा मोठा निर्णय होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.